नमस्कार विद्यार्थी मित्र. युनिट नंबर 5 फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर. तर त्यापैकी मागील व्हिडिओमध्ये आपण स्पेशल पर्पज मोटर्स या कंटेंटने आपण सुरुवात केलेलं होतं. तर स्पेशल पर्पज मोटरपैकी जो पहिला मोटर आहे युनिव्हर्सल मोटर, त्याचा जो काही डिटेल्स आहे ॲज मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. तर या प्रस्तुत व्हिडिओमार्फत स्पेशल पर्पज मोटरमधला दुसरा महत्त्वाचा जो मोटर आहे त्या मोटरचा आपण ओळख या प्रस्तुत व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत. सो द नेम ऑफ द मोटर इज स्टेपर मोटर. पहा, या मोटरला जो नाव दिले गेलेलं आहे स्टेपर, म्हणजे स्टेप हा शब्द आलेला बघा. स्टेप म्हणजे थोडक्यात काय असणार आहे, जसं आपला जिना असतो, जशा पायऱ्या असतात, टप्प्याने आपण पायऱ्या चढत जातो किंवा पायऱ्या आपण उतरत येतो. याचा अर्थ या मोटरपासून मिळणार जो काय मेकॅनिकल जो आउटपुट असणार आहे, जे काही रोटेशन्स असणार आहे, हे कंटिन्युअस न मिळता हे टप्प्याटप्प्याने, म्हणजे थोडक्यात स्टेपमध्ये आपल्याला मेकॅनिकल आउटपुट आपल्याला ह्या मोटरपासून आपल्याला मिळणार आहे. की ज्या कारणामुळं अशा प्रकारचे जे काही मोटर्स आहे की ज्याचा मेकॅनिकल आउटपुट हे स्टेप्ड असणार आहे आउटपुट, तर त्या मोटरला आपण काय म्हटलं तर स्टेपर मोटर. सो स्टेपर मोटर कन्व्हर्ट्स इनपुट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू स्टेप्ड अँग्युलर मोमेंट्स. याचा अर्थ काय, जे काय मेकॅनिकल आउटपुट आपल्याला मिळणार आहे किंवा ह्या स्टेपर मोटरपासून मिळणार जे काही रोटेशन्स असणार आहे, हे कंटिन्युअस रोटेशन्स मध्ये न मिळता ते कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे, टप्प्याटप्प्यामध्ये मिळणार आहे, स्टेप्ड अँग्युलर मोमेंट्समध्ये मिळणार आहे किंवा स्टेप्समध्ये आपल्याला मिळणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर अशा स्टेपर मोटरचे फीचर्स काय आहेत हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया आता. सो इट इज ए ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटर. आता मागील युनिव्हर्सल मोटर असेल किंवा DC मोटर असेल, तर ह्या दोन्ही प्रकारच्या मोटरमध्ये आपण जे आर्मेचर आहे, आर्मेचरला इनपुट सप्लाय देण्यासाठी ब्रशेसचा वापर आपण केलेला आहे. ब्रश, कम्युटेटर, त्यानंतर आर्मेचर वाइंडिंगला सप्लाय आपण दिले गेलेला आहे. तर या ठिकाणी मात्र या स्टेपर मोटरमध्ये कुठल्याही प्रकारचा ब्रशेसचा वापर ह्या ठिकाणी होणार नाही आहे. म्हणजेच हा एक ब्रशलेस इलेक्ट्रिक मोटर असणार आहे. ज्या पद्धतीने इंडक्शन मोटर्स आहेत, इंडक्शन मोटरमध्ये सुद्धा ब्रशेसचा वापर झालेला नाही आहे, तर त्याच प्रकारामध्ये या स्टेपर मोटरमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा ब्रशेसचा वापर होणार नाही आहे. दुसरा आहे मेकॅनिकल आउटपुट इन द फॉर्म ऑफ इक्वल स्टेप्स. म्हणजे थोडक्यात या मोटरपासून मिळणारा जो काय मेकॅनिकल आउटपुट असणार आहे तो कसा असणार आहे, स्टेप्ड अँग्युलर मोमेंट्समध्ये असणार आहे. आता स्टेप्ड अँग्युलर मोमेंट्सचं एक उदाहरण सांगायचं झालं, आपला जो काय घड्याळ आहे, घड्याळातील जो काय सेकंड काटाचा जे काय मुवमेंट्स आहेत, ते मुवमेंट्स प्रमाणे थोडक्यात या मोटरपासून मिळणारे रोटेशन्स आहेत त्या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. बघा, घड्याळाच्या सेकंड काटाकडे जर आपण लक्षात ठेवलं तर 6 डिग्रीचा स्टेपमध्ये तो काय होत जातो, रोटेट होत जातो. 6 डिग्री डिफ्लेक्ट होणार, परत थांबणार, परत 6 डिग्री डिफ्लेक्ट होणार, परत थांबणार, परत 6 डिग्री फिरणार, परत थांबणार. अशा पद्धतीने इक्वल अँगलमध्ये थोडक्यात 60 स्टेपमध्ये हा सेकंड काटा काय होणार आहे, एक रोटेशन तो पूर्ण करतोय. याचा अर्थ या स्टेपर मोटर मार्फत सुद्धा मिळणारा जो काही रोटेशन्स असणार आहे, अशा इक्वल स्टेपमध्ये काय मिळणार आपल्याला, मेकॅनिकल आउटपुट उपलब्ध होणार आहे. हा एक महत्त्वाचा फीचर या स्टेपर मोटरसाठी असणार आहे. आणखीन एक, पॉसिबल टू इंटरफेस विथ दी कम्प्युटर. महत्त्वाचा हा एक फीचर ह्या स्टेपर मोटरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला कम्प्युटरद्वारे अशा प्रकारचे मोटरचं आपल्याला जो काय वर्किंग आहे आपल्याला कंट्रोल करणं शक्य होणार आहे. म्हणजेच सहजरित्या आपल्याला हा स्टेपर मोटर कम्प्युटरला आपल्याला जोडता येणार आहे, म्हणजे इंटरफेस करता येणार आहे. आणि कम्प्युटर प्रोग्रामद्वारे आपल्याला अशा प्रकारचे मोटर्स आपल्याला जो काय वर्किंग आहे आपल्याला निगा म्हणजे कंट्रोल आपल्याला करता येणं शक्य होणार आहे. म्हणजे थोडक्यात
हा कम्प्युटर ऑपरेटेड मोटर असल्यानं या मोटरला आपण डिजिटल डिव्हाइस किंवा डिजिटल मोटर म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आहे. लक्षात येतं. सो दीज आर दी 3 इम्पॉर्टंट फीचर्स दॅट कॅरीड बाय दी स्टेपर मोटर. तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्टेपर मोटरचा हा सर्किट डायग्राम पाहायला मिळतो. तर ह्या ठिकाणी स्टेटर आणि रोटर असे दोन्ही प्रकारचे कन्स्ट्रक्शन ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी हे जे काही पोल्स दिसतात इथे, नॉर्थ पोल, साऊथ पोल, हा साऊथ पोल लिहिलेला आहे, राईट इट इज. या ठिकाणी साऊथ पोल लिहिलेला आहे, हा नॉर्थ पोल आहे, इथं नॉर्थ पोल आहे. म्हणजे थोडक्यात हा जो काही स्टेटर आहे, ह्या स्टेटरमध्ये 4 पोलचा हा सायलेंट पोल स्ट्रक्चरचा स्टेटर कन्स्ट्रक्शन तुम्हाला इथं पाहायला मिळतो. तर हा जो काय रोटर आहे, हा रोटर कन्स्ट्रक्शन सुद्धा ह्या ठिकाणी चित्रामध्ये दिसतो येते. इथे सुद्धा NS असं लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात परमनंट मॅग्नेटिक मटेरियलपासून तयार केलेला हा रोटर कन्स्ट्रक्शन आहे. त्याचं डिटेल्स आपण कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये आपण पाहून घेऊया. ओके. तर चला पुढचे कंटेंटकडे आपण वळूया. कन्स्ट्रक्शन. स्टेटर कॅरीज लॅमिनेटेड सायलेंट पोल टाइप्स. जसे DC मोटर असेल किंवा युनिव्हर्सल मोटरमध्ये जसे स्टेटर कन्स्ट्रक्शन आहे, त्याच प्रकारे स्टेटर कन्स्ट्रक्शन ह्या स्टेपर मोटरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे स्टेटरमध्ये आपण काय आपण बसवणार आहे, सायलेंट पोल्स असणार आहे आणि त्या सायलेंट पोल्सवरती काय कॅरी करणार आहे आपण, फील्ड कॉइल्स किंवा फील्ड वाइंडिंग आपण कॅरी करणार आहे. पण ह्या ठिकाणी आपण फील्ड कॉइल न म्हणता त्याला आपण दुसरा शब्द आपण वापरणार आहे. सो गो फॉर द सेकंड स्टेप. इट हॅज 4 poles and wound for 2 phases at 90 degree apart. तर या चित्रणप्रमाणे थोडक्यात या मोटरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये 4 पोल्स आहेत. हा एक पोल असणार आहे, हा एक पोल असणार आहे, हा एक पोल असणार आहे, हा एक पोल असणार आहे. असे 4 पोल्स आहेत आणि ह्या 4 पोलवरती 2 फेज वाइंडिंग आपण काय केलेलं आहे, बसवलं गेलं. जसं सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग असे 2 प्रकारचे वाइंडिंग म्हणजे 2 फेज वाइंडिंगचा वापर आपण केलेला आहे. त्याच प्रकारे ह्या स्टेपर मोटरमध्ये सुद्धा 2 फेज वाइंडिंगचा आपण वापर केलेला आहे. त्यापैकी हा A नावाचा हा एक फेज आहे, तर जसंच B नावाचा हा एक दुसरा फेज वाइंडिंग असणार आहे. म्हणजे थोडक्यात या स्टेपर मोटरमध्ये 2 फेज स्टेटर वाइंडिंगचा वापर झालेला आहे. लक्षात येतं. ओके. म्हणजे थोडक्यात कन्स्ट्रक्शनमध्ये बघा हा काय केलेला आहे. आता A हे 2 काय आहेत, दोन्ही मिळून 1 फेजचा वाइंडिंग आहे. तर या वाइंडिंगचा अर्धा भाग हा वरच्या पोर्शनमध्ये वरच्या पोलवरती वाउंड केलेला आहे. राहिलेला जो काय अर्धा वाइंडिंग आहे तो खालच्या पोलवरती माउंट केलेला आहे. म्हणजे थोडक्यात हाफ ऑफ दी A phase winding is wound on a upper pole and remaining half of the A phase winding is mounted on the lower pole. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, वाइंडिंगच्या दोन्ही फेज वाइंडिंगच्या जो काय पोझिशन असणार, जो कनेक्शन्स आहे ह्या पद्धतीने आपण करणार आहे. तर तसंच हा दुसरा जो काय वाइंडिंग असणार आहे, दुसरा फेजचा वाइंडिंग हा B आहे. तर B वाइंडिंगचा अर्धा भाग ह्या ठिकाणी दिसणार आहे. राहिलेला जो काय अर्धा भाग आहे ह्या ठिकाणी तुम्हाला माउंट केलेले दिसणार आहे. अशा प्रकारे स्टेपर मोटरमध्ये स्टेटर कन्स्ट्रक्शन आपण करणार आहे. म्हणजे थोडक्यात नॉन सायलेंट टाईप ऑफ पोल स्ट्रक्चर्स आहे. अशा सायलेंट टाईप ऑफ पोल स्ट्रक्चरवरती 2 फेज वाइंडिंग आपण कॅरी केलेलं आहे. त्यापैकी एक वाइंडिंग आहे A नावाचा, दुसरा आहे B नावाचा. तर प्रत्येक वाइंडिंगचा अर्धा भाग एका पोलवरती माउंट केलेला आहे, तर दुसरा जो वाइंडिंगचा भाग आहे त्याचा अपोजिट पोलवरती आपण माउंट केला गेलेला आहे. ओके. त्याच्यानंतर these 2 phases are excited in sequence order through electronic switches. आपण म्हटलेलं आहे किंवा हा मोटर
डिजिटल मोटर आहे किंवा आपण कम्प्युटर थ्रू मार्फत आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्विचेसद्वारे आपण काय करणार आहे, ह्या दोन्ही वाइंडिंगला सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये काय करणार आहे, आपण सप्लाय देणार आहे. म्हणजे थोडक्यात समजा ए डॅश जर सप्लायला जोडलं असेल तर त्यावेळेला बी डॅश काय असणार आहे, डिस्कनेक्टेड असणार आहे. जेव्हा बी डॅश सप्लायच्या अक्रॉसमध्ये असणार आहे त्यावेळेला ए डॅश डिस्कनेक्टेड असणार आहे. म्हणजे एकाच वेळेला फक्त एकच फेज वाइंडिंग हा सप्लायच्या अक्रॉसमध्ये असणार आहे तर दुसरा त्यावेळेला डिस्कनेक्टेड असणार आहे. म्हणजे सुटक्यात आपण काय करणार आहे, सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये हे दोन्ही वाइंडिंग एकमेकाला एक्साइट करत जाणार आहे. एक्साइट करण्यामध्ये काय, सप्लायच्या अक्रॉसमध्ये आपण जोडत जाणार आहोत. दॅट इज द डिफरन्स. आणि रोटर इज सिलेंड्रिकली शेप्ड अँड मेड अप ऑफ परमनंट मॅग्नेटिक मटेरियल. तर सिलेंड्रिकल शेपमध्ये परमनंट मॅग्नेटपासून तयार केलेला हा काय तुम्हाला ड्रम शेपमध्ये हा रोटर कन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळणार आहे. जे एक ड्रम शेपमध्ये तयार केले गेलेला हा रोटर कन्स्ट्रक्शन आहे आणि हा परमनंट मॅग्नेटिक मटेरियलपासून तयार केलेला हा रोटर स्ट्रक्चर तुम्हाला दिसणार आहे, की ज्या कारणामुळं थोडक्यात ह्या डायग्राममध्ये सुद्धा या ठिकाणी नॉर्थ पोल साऊथ पोल असे दोन्ही गोष्टी ह्या ठिकाणी आपण दाखवण्यात आलेल्या आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर कन्स्ट्रक्शन ऑफ द स्टेपर मोटर. तर पुढच्या स्लाइडकडे आपण जाऊया. आता हाऊ दिस मोटर कन्वर्ट्स द गिवन इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू स्टेप्ड अँग्युलर मोमेंट्स. आता आपण काय करणार आहे, आता ह्या मोटरला इनपुट म्हणून काय देणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी देणार आहे. तर आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, मेकॅनिकल एनर्जी मिळणार आहे. पण हा मेकॅनिकल एनर्जी कसा मिळणार आहे, कंटिन्युअस न मिळता आपल्याला स्टेप्ड अँग्युलर मुवमेंट्समध्ये आपल्याला मिळणार आहे. टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला रोटेशन आपल्याला मिळणार आहे इक्वल स्टेपमध्ये. तर हे रोटेशन्स कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे याचा जो काय वर्किंग आहे तो प्रिन्सिपल आज आपण या ठिकाणी समजून घेऊया ह्या स्लाइडद्वारे. पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेप्स या ठिकाणी उल्लेख केलेले, ते एक एक स्टेप आपण समजत घेऊया. आता पहिलं स्टेप आहे, इट हॅज टू वाइंडिंग्स नेम्ड ॲज ए अँड बी. मग अशा कन्स्ट्रक्शनमध्ये आपण बघितलं की स्टेटरमध्ये दोन प्रकारचे वाइंडिंग आहेत किंवा टू फेज वाइंडिंग आहे म्हणून आपण सांगितलं होतं. त्यापैकी एक आहे ए वाइंडिंग तर दुसरा आहे बी वाइंडिंग. सो ए वाइंडिंग हॅज टू टर्मिनल्स दॅट इज ए अँड ए डॅश. तसंच बी हॅविंग बी अँड बी डॅश टर्मिनल. म्हणजे थोडक्यात स्टेटरमध्ये एक टू फेज वाइंडिंग आहे, त्यापैकी एक वाइंडिंग ए नावाचा आहे तर दुसरा बी नावाचा आहे. तर ए वाइंडिंगला दोन टर्मिनल आहेत, ए डॅश नावाचा, तर बी वाइंडिंगला सुद्धा दोन टर्मिनल आहेत, बी डॅश नावाने. ओके. त्याच्यानंतर कन्सिडर ए and A dash is energized with DC supply, with A is connected to positive terminal and A dash is connected to the negative terminal. आता असं समजून घेऊया आपण. आता ह्या डायग्राम प्रमाणे हा ए टर्मिनल ह्या ठिकाणी आहे आणि ए डॅश टर्मिनल ह्या ठिकाणी आहे खालच्या बाजूला. ह्या दोन्ही मिळून काय झालेलं आहे, ए वाइंडिंग तयार झालेलं आहे. हे दोन्ही मिळून काय तयार झालेलं आहे, बी वाइंडिंग तयार झालेलं आहे. तर हा ए वाइंडिंगचा ए टर्मिनल आहे तर हा ए वाइंडिंगचा बी ए डॅश टर्मिनल आहे. तर समजा आता हा वाइंडिंग आता सप्लायला आपण जोडणार आहे, ह्या ठिकाणी DC सप्लायला जोडणार आहे. तर ह्या स्टेपर मोटरसाठी वापर होणारा जो सप्लाय सिस्टम आहे तो कुठला असणार आहे, तर नक्कीच DC सप्लाय असणार आहे, लक्षात ठेवायचं. तर DC सप्लाय म्हटलं की त्याचे दोन टर्मिनल आहेत, एक पॉझिटिव्ह टर्मिनल तर निगेटिव्ह टर्मिनल. तर पॉझिटिव्ह टर्मिनल आपण एला जोडणार आहे तर निगेटिव्ह टर्मिनल आपण कुठे जोडणार आहे, तर ए डॅश टर्मिनल आपण जोडणार आहे. मग जसं हे दोन्ही कॉईल DC सप्लायच्या अक्रॉसमध्ये जोडून लगेचच काय होणार, त्या ठिकाणी आता मॅग्नेटिक फील्ड सेटअप होणार आहे. मग ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेल्या सप्लायचा त्या ठिकाणी नॉर्थ पोल इथं क्रिएट झालेलं दिसतो येतं आणि जिथे सप्लायचा निगेटिव्ह टर्मिनल जोडलेला आहे, आता ए डॅश हा निगेटिव्हला सप्लायच्या निगेटिव्हला जोडलेला आहे तर त्या ठिकाणी साऊथ पोल या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. बरोबर आहे की नाही. मग अशा वेळी थोडक्यात काय होणार आहे, तर ऑलरेडी हा रोटरमध्ये परमनंट मॅग्नेट असल्यामुळं काय आहे, तर नॉर्थ पोल साऊथ पोल इथे ऑलरेडी एक्झिस्ट आहेत. त्यामुळे काय होणार आहे तिथे याचा, आता ह्या रोटर पोलमध्ये आणि स्टेटर पोलमध्ये काय होणार आहे, एक तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे. ते कशावरती अवलंबून असणार आहे, दॅट डिपेंड्स अपॉन दी पोल्स ऑफ स्टेटर वाइंडिंग अँड रोटर वाइंडिंग. ह्या रोटर वाइंडिंग आणि स्टेटर वाइंडिंगच्या पोलच्या प्रमाणे काय होणार आहे, एक तर तिथे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस एक्झर्ट होणार आहे किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस एक्झर्ट होणार आहे. म्हणजे ज्यामुळं काय होणार आहे बघा, आता रोटर इज पुल्ड बाय स्टेटर पोल्स बाय 90 डिग्री. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, समजा हा या ठिकाणी सुरुवातीचा रोटर पोझिशन जर असं असेल
आता आता सध्या तो उभा पोझिशनमध्ये आहे, समजा आडवा पोझिशनमध्ये आहे आणि इकडे साऊथ आहे, इकडे नॉर्थ आहे समजा त्या रोटर पोलचं. मग त्यावेळेला काय होणार आहे, या रोटरचा इथला जो साऊथ पोल आहे ह्या स्टेटरचा नॉर्थ पोल काय करणार, त्याला अट्रॅक्ट करणार आहे, की ज्यामुळे थोडक्यात हा जो काय रोटर असणार आहे तो रोटर काय होणार आहे आता या ठिकाणी ह्या नॉर्थ पोलच्या समोर येऊन तो थांबणार आहे. जसं डायग्राममध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतो. म्हणजे 90 डिग्रीच्या स्टेपमध्ये तो रोटर काय होणार आहे, रोटेट होऊन हा स्टेटरच्या नॉर्थ पोलच्या समोर हा रोटरचा साऊथ पोल ह्या ठिकाणी तिथे तुम्हाला थांबलेला पाहायला मिळणार आहे. म्हणजे 90 डिग्री स्टेपमध्ये थोडक्यात हा रोटर काय होतो तिथे रोटेट होणार आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे आपण आता, similarly when B and B dash is energized with the DC supply which B dash is connected to the positive and B is connected to the negative terminal. आता काय करणार आहे आपण, आता बघा आता मगाशी आपण A डॅश म्हणजे A वाइंडिंग आपण सप्लायला जोडलं होतं. आता काय करणार आहे आपण डिस्कनेक्ट करणार, लगेचच B हा जो वाइंडिंग आहे आता DC सप्लायच्या अक्रॉसमध्ये जोडणार आहे. कसं जोडणार आहे आता, तर हा जो B डॅश वाइंडिंग आहे हा पॉझिटिव्हला जोडणार आहे, तर B टर्मिनल कशाला जोडणार आहे, तर निगेटिव्हला जोडणार आहे. दॅट इज B dash terminal is connected to the positive terminal of the DC supply and negative terminal is connected to the that is B terminal is connected to the negative terminal of the DC supply. मग अशा वेळेला पुन्हा काय होणार त्या ठिकाणी, हा पॉझिटिव्ह टर्मिनल जोडले असल्यामुळे हा जो टर्मिनल आहे पॉझिटिव्हला जोडल्यामुळे थोडक्यात काय होणार आहे, इथला जो काय आता इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल तर इथं नॉर्थ पोल तयार होईल, तर ह्या ठिकाणी साऊथ पोल तयार होणार आहे. ऑलरेडी साऊथ पोल इथं एक्झिस्ट आहे. परत इथला जो काय नॉर्थ पोल आहे ह्या रोटरचा साऊथ पोलला काय करणार आहे, तो पुन्हा अट्रॅक्ट करेल. पुन्हा काय होणार आहे, तो आता हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये परत 90 डिग्रीने हा रोटर काय होणार आहे, ओढलं जाणार आहे. पुन्हा इथल्या नॉर्थ पोलच्या समोर इथला हा रोटरचा साऊथ पोल समोर येऊन थांबणार आहे. अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप एकदा B कॉईल एकदा सप्लायला जोडणार, एकदा A कॉईल सप्लायला जोडणार आहे. मग अशा पद्धतीने हा इलेक्ट्रॉनिक स्विचेसद्वारे काय करणार आहे आपण आता सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये दोन्ही फेज वाइंडिंग काय करत जाणार आहे, एनर्जाइज करत जाणार आहे, एक्साइट करत जाणार आहे. अशा वेळेला काय होत जाणार आहे, त्या ठिकाणी रोटरवरती 90 डिग्रीच्या स्टेप्ड अँगलमध्ये काय होणार आहे, त्या ठिकाणी फोर्सेस तिथे क्रिएट होणार आहे. आणि त्यामुळे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी इथला जो काय मोटर कन्स्ट्रक्शन आहे 4 स्टेपमध्ये हा रोटर काय करणार आहे, त्याचा एक रोटेशन तो कंप्लीट करणार आहे. 90 90 90 90 एक रोटेशन म्हणजे किती असणार आहे, 360 डिग्री. म्हणजे थोडक्यात 4 स्टेपमध्ये रोटेशन कसं आहे, 90 डिग्रीचा स्टेप अँगलमध्ये रोटेशन आहे. म्हणजे 4 स्टेपमध्ये थोडक्यात हा रोटर काय करणार, त्याचा एक रोटेशन तो पूर्ण करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय दिसणार आहे, तुमचा मोटरचा वर्किंग प्रिन्सिपल तिथे दिसणार आहे. थस बाय एक्साइटिंग बोथ फेजेस इन सिक्वेन्स ए युनिडायरेक्शनल टॉर्क इज प्रोड्यूस्ड. मग अशा पद्धतीने कंटिन्युअसली तुम्ही सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये दोन्ही वाइंडिंग तुम्ही एनर्जाइज करत असल्यामुळे काय होणार रोटरच्या अक्रॉसमध्ये एक युनिडायरेक्शनल टॉर्क त्या ठिकाणी डेव्हलप होऊन कंटिन्युअसली रोटर हा फिरत राहणार आहे. पण कंटिन्युअसली न फिरत तो काय होणार आहे, स्टेपमध्ये 90 डिग्रीच्या स्टेप अँगलमध्ये तो काय होणार, 90 डिग्रीला रोटेट होईल परत थांबेल, परत 90 डिग्रीला रोटेट होईल परत थांबेल. मग तो थांबण्याचा जो काय प्रश्न आहे तो किती वेळ थांबणार आहे, जोपर्यंत तुम्ही एक्सायटेशन चेंज करणार नाही. आता ए डिस्कनेक्ट करणार, बी जोडणार, बी डिस्कनेक्ट करणार, ए जोडणार. मग हे एक डिस्कनेक्ट करून दुसऱ्या जोडण्यामध्ये जो काय वेळ जाणार आहे तेवढ्या वेळासाठी तो रोटर काय होणार आहे, तिथे स्टॉप्ड कंडिशनमध्ये असणार आहे. नंतर परत तो काय होणार, तेवढं 90 डिग्रीला परत रोटेट होईल परत थांबेल, परत रोटेट होईल परत थांबेल. अशा 4 स्टेपच्या याच्यामध्ये एक रोटेशन तो मोटर काय करत जाणार आहे, कंटिन्युअसली रोटेट होत जाणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द स्टेपर मोटर. आता ह्या मोटरचं ॲप्लिकेशनकडे आपण वळूया. हा मोटर नेमकं कोणत्या ॲप्लिकेशनसाठी कोणत्या कारणासाठी आपण वापरणार आहे, तर त्याचे एक्झाम्पल ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. एक आहे तुमचा सिरियल प्रिंटर, म्हणजे थोडक्यात कम्प्युटर पेरिफेरीमध्ये प्रिंटर हा तुम्ही ऐकूनच आहेत. तर कम्प्युटरमधला जो काय सिरियल प्रिंटर नावाचा जो प्रिंटर आहे त्या प्रिंटर ॲप्लिकेशनमध्ये हा स्टेपर मोटर वापरला जातं. त्याच्यानंतर फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह, आता सध्या हा फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह वापरत नाही आहे आपण, पण सध्या डिस्क ड्राईव्ह आहे. अशा डिस्क ड्राईव्हमध्ये आपण काय वापरणार आहे, या स्टेपर मोटरचा आपण वापर करतो. त्यानंतर स्पेस क्राफ्टमध्ये म्हणजे थोडक्यात हे असतात संशोधक जे असणार आहे, म्हणजे स्पेसमध्ये जाऊन जे काही संशोधन करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत, मग
त्यांनी वापर करणार जे काय प्लेन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एअरक्राफ्ट्स आपण म्हणतो. अशा एअरक्राफ्ट्समध्ये किंवा स्पेस क्राफ्टमध्ये या स्टेपर मोटरचा खास करून वापर होतो. दुसरं स्पेस कंट्रोल ॲप्लिकेशनमध्ये, इलेक्ट्रॉनिक वॉचेसमध्ये आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन लाईक कटिंग, मेजरिंग अँड मिक्सिंग, अशा ह्या सर्व प्रोसेस कंट्रोलच्या निगडीत काय आहेत ॲप्लिकेशन्स आहेत. अशा सर्व ॲप्लिकेशनमध्ये खास करून हा स्टेपर मोटरचा आपण वापर करणार आहे. म्हणजे ह्या सर्व ॲप्लिकेशनमध्ये जे काय रोटेशन्स आपल्याला लागणार आहे, ते रोटेशन कशा लागणार आहे, तर कंटिन्युअस रोटेशन आपल्याला लागणार नाही आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला स्टेप्ड अँग्युलर मोशन आपल्याला लागणार आहे, मोमेंट्स लागणार आहे. म्हणून अशा ॲप्लिकेशनमध्ये हा स्टेपर मोटर खास करून आपण वापर करणार आहे. तर हा शेवटचं एक कंटेंट आहे, तर रिव्हर्सल ऑफ रोटेशन. जर समजा आपल्याला ह्या स्टेपर मोटरचं जर डायरेक्शन ऑफ रोटेशन जर रिव्हर्स करायचं असेल, जसं युनिव्हर्सल मोटर बाबतीत आपण माहिती करून घेतलं, तसं स्टेपर मोटरच्या बाबतीत जर आपलं डायरेक्शन ऑफ रोटेशन जर आपल्याला चेंज करायचं असेल तर कोणता मेथड असणार आहे पहा. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ सच मोटर कॅन बी रिव्हर्स्ड बाय रिव्हर्सिंग दिस सिक्वेन्स ऑफ स्विचिंग. आता समजा तुम्ही सुरुवातीला ए फेज तुम्ही एक्साइट केलेला आहे, त्यानंतर बी जोडणार, परत ए जोडणार, परत बी जोडणार, परत ए जोडणार, परत बी जोडणार. ह्या सिक्वेन्समध्ये तुम्ही काय करणार आहे, हा दोन्ही वाइंडिंग तुम्ही एनर्जाइज करत जाणार आहे. समजा ह्या कंडिशनप्रमाणे जर तुम्हाला क्लॉकवाईज रोटेशन जर मिळत असेल, आता समजा तुम्हाला त्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मोटर रोटेट करायचं आहे तुम्हाला, मग त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे, आता एक्साइटेशन तुम्ही रिव्हर्स करणार आहे. आता पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहे, आता बी कॉईल एक्साइट करणार, त्यानंतर परत ए, परत बी, परत ए. म्हणजे थोडक्यात जो एक्साइटेशनचा जो काही ऑर्डर आहे तो ऑर्डर रिव्हर्स करा, म्हणजे थोडक्यात ह्या मोटरचं डायरेक्शन ऑफ रोटेशन आपल्याला बदलणं शक्य होणार आहे. तर मुलांनो, या ठिकाणी हा स्टेपर मोटरचा जो काय कंटेंट आहे तो आपल्याला या ठिकाणी आपण संपवलेला आहे. म्हणजेच बघा, ह्या फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिंगल फेज एसी सप्लायवरती चालणार जे काही इंडक्शन मोटर्स आहेत, मग तो रेजिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर असेल, त्यानंतर कॅपॅसिटर स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचे वेगवेगळ्या प्रकार असेल, किंवा शेडेड पोल इंडक्शन मोटर असेल, त्यानंतर स्पेशल पर्पज मोटर म्हणजे थोडक्यात युनिव्हर्सल मोटर आणि स्टेपर मोटर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण जवळपास 6 प्रकारचे मोटर्स ह्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. लक्षात येतं? ओके. तर परीक्षा दृष्टीनं हा चॅप्टर सुद्धा खूपच महत्त्वाचा आहे. हा चॅप्टर प्रिपेअर करा. तर ह्या चॅप्टरसाठी सुद्धा वेटेज चांगला आहे. तर ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स तुम्हाला ह्या चॅप्टरवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके. तर फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर ह्या कंटेंटमध्ये जे सर्व मोटर्स आहेत हे 1 HP पेक्षा कमी रेटिंगचे आपण पाहिलेलं आहे. लक्षात घ्यायचं, हे सर्व लार्ज रेटिंगचे मोटर्स नाही आहेत. 1 HP याचा अर्थ 746 वॅट. म्हणजे हे जे काही आतापर्यंत जे मोटर्स आपण अभ्यास केलेला आहे, तर हे सर्व मोटर 746 वॅटपेक्षा कमी रेटिंगचे मोटर्स आहेत. तर हे शक्यतो आपण घरगुती ॲप्लिकेशनसाठी किंवा कमर्शियल ॲप्लिकेशनमध्ये वापर होणारे हे सर्व मोटर्स असणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर 5th चॅप्टर. तर पुढील व्हिडिओ मार्फत आपण शेवटचा जो काही आपला चॅप्टर आहे तो चॅप्टर आज आपण सुरुवात करणार आहोत. राईट, इट इज स्विच गिअर. स्विच गिअर हा तुमचा शेवटचा चॅप्टर असणार आहे. तर त्या चॅप्टरने आज आपण उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चालू करणार आहे. तर या ठिकाणी ह्या प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.